नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे पावसाळा स्पेशल व्हिडिओ. हो, तुम्हाला खूप कामी येणार आहे. चला मग पहिली टिप बघूया. आता ना बऱ्याचदा आपल्याला गावी जायचं असेल तर आपण पर्स घेऊन जातो किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर पाण्याचे स्टोअर म्हणून आपण अशी बॉटल घेऊन जातो. पण ही बॉटल ना पर्समध्ये ठेवली तर ती अशा पद्धतीने ना खाली पडत राहते आणि बऱ्याचदा जर ती बॉटल थोडीफार जरी लीक असली तर आपली पर्स पूर्ण ओली होते आणि जर त्यामध्ये कपडे असतील किंवा आपलं एक्स्ट्रा काही सामान असेल तर ते सामानसुद्धा ओलं होतं. मग ही बॉटल अशी आणि अशीच राहण्यासाठी जबरदस्त ट्रिक घेऊन आली आहे. सगळ्या महिलांसाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे. तुम्हाला घ्यायची आहे सेफ्टी पिन. ज्या सेक्शनमध्ये म्हणजे ज्या खाण्यामध्ये तुम्हाला तुमची बॉटल ठेवायची आहे तिथे अशी सेफ्टी पिन तुम्हाला टाकायची आहे. त्यामध्ये एक रबर बँड घ्यायचा आहे. यूज अँड थ्रोचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नंतर ती सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे. आता तुम्हाला जी छोटी बॉटल असेल किंवा मोठी बॉटल असेल त्यानुसार तुम्ही रबर बँड घ्या. ओके, फक्त ते फिट्ट असलं पाहिजे, ढिल्लं नसावं. आणि अशा पद्धतीने रबर बँडमध्ये तुम्हाला तुमची बॉटल सिक्युअर करायची आहे ना. ती बॉटल पडणार ना एका जागेवरून हलणार. कशी वाटली ट्रिक? आवडली ना? मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि पटकन चॅनलला जे हे सबस्क्राईब करा. चला मग दुसरी ट्रिक बघणार आहोत. आपल्या घरी ना एवढ्या पिशव्या होतात आणि ऐन टायमाला कुठे जायचं असलं की पिशवी सापडत नाही. मग काय, याला विचारतो तू ठेवली का, त्याला विचारतो तू ठेवली का, सगळे काय म्हणतात मी तर ठेवलीच नाही. मग अशा वेळेस या सगळ्या पिशव्या आपण काय करतो, अशा कुठेतरी ठेवून देत असतो आणि मग जेव्हा काम नसलं तेव्हा सापडतात. मग ह्या पिशव्या एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी जबरदस्त हॅक घेऊन आली आहे. असं तुम्हाला घ्यायचं कपड्याचं हँगर आणि त्यामध्ये एका बाजूने एक पिशवी मग दुसऱ्या बाजूने घालायची. असं करत करत जेवढ्या तुमच्याकडे पिशव्या असतील ना तेवढ्या पिशव्या याला तुम्ही अडकवून ठेवा आणि एका ठिकाणी रॅकला म्हणा किंवा घरी एखादी खिळा वगैरे अडकवलेला असेल तिथे म्हणा, तिथे तुम्हाला फक्त हे अडकवून द्यायचं आहे. ज्याला कोणाला पिशवी लागणार आहे तो ही पिशवी आरामात घेऊ शकेल आणि जेव्हा काम असलं तेव्हा पिशवीसुद्धा सापडेल. कशी वाटली ही पिशव्यांची ट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आपल्या पिशव्या तर सेट झाल्या. चला आता नंतरची ट्रिक बघूया. इकडे ना माझ्याकडे काही वाळलेले लिंब आहेत. आता या वाळलेल्या लिंबामध्ये ना सालीमध्ये एवढा काही रस नसतो. मग आता याचं करायचं तर करायचं काय. सो एक जबरदस्त ट्रिक घेऊन आली आहे. तुम्हाला एक वाळलेलं असेल किंवा फ्रेशही लिंबू तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे होतं सो म्हणून मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचं फक्त आपल्याला अगदी अर्ध लिंबाची फोड लागणार आहे. म्हणजे एका याच्यासाठी अर्ध लिंबू सफिशियंट आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्हाईटच कोलगेट. व्हाईटच कोलगेट इकडे घ्यायचं आहे. बाकी तुम्ही कोणतेही कोलगेट वापरणार असणार ते घ्यायचे नाही, फक्त व्हाईट घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे लिंबूवरती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे. पूर्ण आपल्या अर्ध्या लिंबावरती त्याची एक लेअर आपल्याला लावून घ्यायची आहे. यामध्ये थोडासा तुम्ही ना बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता आणि थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, मी बेकिंग सोडा थोडा अवॉइड केला आहे आणि मीठच टाकलेलं आहे. आता आपल्याला आपले जे काही पायाचे घोटे असतात बघा ते भरपूर काळे होतात दिवसेंदिवस आणि हाताचे घोटेसुद्धा ना काळे होतात. सो त्यांना आपल्याला अगदी पहिल्यासारखं करण्यासाठी तुम्हाला हे लिंबू यावरती घासायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं तुम्हाला हे लिंबू घासायचं आहे. अर्ध लिंबू एका घोट्यासाठी असं करून समजा दोन्ही आपल्या पायांसाठी एक लिंबू लागेल आणि हाताचे घोटेसुद्धा तुम्ही सेम पद्धतीने घालू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या मानेला खूप काळवंडपणा आला असेल किंवा काळपटपणा आला असेल साठी सुद्धा हाच हॅक आहे. सो तुम्हाला मी पुसून दाखवते. मी धुतलं सुद्धा नाही आहे, तुम्ही बघू शकता. एकाच याच्यात अगदी जाईल का, तर असं नाही आहे. तुम्हाला हे हप्त्यामधनं 2दा तरी वापरावं लागेल जर खूप काळं झालं असेल. पण तुम्ही रिझल्ट बघू शकता, रिझल्ट खूप जबरदस्त येतं. सो नक्की हे ट्रिक आजमावून बघा. घरगुती उपाय केले ना तर खूप छान रिझल्ट मिळतो. तुमच्यासमोर रिझल्ट आहे, मी तुमच्यासमोरच केलं आणि तुमच्यासमोरच दाखवते. आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असणार. आता बघा तुम्हाला इकडे ना ओढणी घ्यायची आहे. कसं होतं ना, आपला एखादा ड्रेस खराब झाला तर त्याची ओढणी मात्र असते आणि आपल्याकडे ना एक्स्ट्रा ओढण्या असतातच असतात. तर काय करायचं, ते ओढणी घ्यायची. आपल्याकडे ना कपाट असेल किंवा भरपूर स्टोरेज असलं ना तरी आपल्याला स्टोरेज कमीच होतं. आणि कधी कधी कसं होतं ना की खरंच स्टोरेज कमी असतं आणि कपडे खूप जास्त होऊन जातात आणि मग अशा वेळेस आपण कपडे ठेवतो पण ते अस्तव्यस्त होऊनच जातात. मग आपल्याला ना एक स्टोरेज आपण ओढणीपासून तयार करणार आहोत. तुम्हाला ही ट्रिक एवढी आवडणार आहे ना, तुम्ही म्हणणार वा प्राजक्ता काय भारी शेअर केलंस ना. आता काय करायचं आहे, ओढणीचा एक टोक आणि दुसरा टोक हा एकमेकांना अशा पद्धतीने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे. चांगली फिट्ट गाठ बांधायची आहे. एकदम फिट्ट, सुटली नाही पाहिजे. त्यामुळे 2 ते 3 गाठी तुम्ही इकडे बांधा. कॉटनची असेल, कोणतीही ओढणी असेल तुमच्याकडे तिचा वापर करा. फक्त ना जेवढी लंबी ओढणी तुम्ही घेतली ना तेवढं चांगलं मोठं स्टोरेज तुमचं तयार होणार आहे. बघा आता असं काहीसं आपलं तयार झालंय. आता कुठेही तुम्हाला हे हँग करायचं असेल तिथे करू शकता. आता इकडे मला दरवाजा मागेच मी करते, इथे तसंही मी जास्त काही ठेवत नाही. सो मला हे हँग करायला जरा बरं वाटतंय.
सो बघा अशा पद्धतीने जिथे आपण गाठ मारली होती ना, ती गाठ आता मी एका याच्यामध्ये खिळ्यामध्ये तिथे घातलेली आहे आणि खाली असं काहीसं हे झालंय. आता तुम्हाला तुमच्याकडे एखादं कार्डबोर्ड असेल, ते कार्डबोर्ड घ्यायचं किंवा असं पृष्ठ असेल ते घेऊ शकता किंवा मग एखादी जुनी प्लेटच असेल त्या प्लेटचा वापर सुद्धा करू शकता. काय तर आपल्याला फक्त याला एक बेस द्यायचा आहे. एक चौकोनी बेस आपला इकडे तयार होतो. जेवढं मोठं पृष्ठ घेणार तेवढं तुमचा खालून बेस तयार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कार्डबोर्ड घ्यायचं आहे, पृष्ठ घ्यायचं हे अगदी तुमच्यावर, किंवा मग तुमच्याकडे याच्याकडे काहीच नसेल, आपल्या घरी रजिस्टर असतं, रफ रजिस्टर असतं, ज्याची जे काही कव्हर असते ना ती रफ असली पाहिजे, ते सुद्धा जुनं पुराणं तुम्ही घेऊ शकता. सो अशा पद्धतीने आपला एक हँगर तयार झाला आहे. आता यामध्ये तुम्ही भरमसाठ कपडे ठेवू शकता. रोजचे आपले घालायचे कपडे ठेवू शकता किंवा तुमच्या साड्या ठेवू शकता, तुमचे कुर्तीज वगैरे ठेवू शकता, लहान मुलांचे ड्रेस ठेवू शकता. तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवू शकता. ना हे तुटेल ना काही होईल. इन केस जर तुम्हाला हे परमनंटच करायचं असेल तर काय करू शकता, जी मागची बाजू आहे ना ओढणीची, ती तुम्ही शिवून घेऊ शकता आणि पुढच्या बाजूला ना एखादी चेन वगैरे लावून घेऊ शकता. तुम्ही टेलरकडून ते शिवून सुद्धा आणू शकता. सो तुम्ही बघू शकता इकडे जबरदस्त आपला स्टोरेज तयार झालं आहे. तर मंडळी, तुम्हाला हे स्टोरेज कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो करून बघा आणि मग तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. तो एक गोष्ट नक्की, तुम्ही ना यामध्ये जास्तही ओव्हरलोड करू नका. का? कारण किती नाही म्हटलं ही ओढणी आहे. तुम्ही जर खूपच अगदी पातळसर ओढणी घेतली असेल तर थोडंफार ते डगमगू शकतं. सो वरची गाठ एकदम भारी बांधायची आहे, म्हणजे एकदम फिट्ट बांधायची. ओके. त्यानंतरची टीप बघूयात. पावसाळा लागला त्यामुळे बिलकुल कपडे सुकत नाही. त्यामधनं खूप कुंबट आणि आंबट असा वास येत असतो. मग आता ठीक आहे, हे कपड्याला तर आपण 2-3 दिवस देऊ शकतो, जे आपले मोठे कपडे असतात ते. पण आपले इनर्स हे तर चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवायलाच हवे, जेणेकरून त्याचं स्टरलायझेशन चांगलं होतं. पण इन केस तसं होतच नाही ना पावसाळ्यामध्ये, इन केस काय होतच नाही तसं, मग काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे अंघोळीच्या आधी ना ही ट्रिक फॉलो करायची आहे. जर थोडेसे आंबट ओले जर तुमचे कपडे असते, स्पेशली इनरवेअर, तर काय करायचं आहे, असा तवा गरम करायचा किंवा मग जर तुम्ही गॅसवरती पाणी तापवत असणार अंघोळीचं, तर ते ठेवलेलंच असेल ना हंडा वगैरे, तर तो गरमच असतो. सो त्यावरती तुम्हाला फक्त तुमचे जे काही इनरवेअर्स आहेत ते थोडेसे असे मागून पुढून असे शेकून घ्यायचे. लहान मुलांचे कपडेसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या सुकले पाहिजे, नाही तर मग त्यांना खाज सुटते. सो त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की आजमावून बघा. आता जर तुम्हाला तवा वापरायचा नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा हे हायजीन नाही आहे, नंतर तुम्ही ठेवून घेऊ शकता. पण तुम्ही बघणार की जे आंबटओले झालेले कपडे आहेत ते खरंच फार लवकर सुकतात. आणि ही ट्रिक तुम्ही जी आहे रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा करू शकता आणि रात्रभर तुमचे कपडे फॅन खाली ठेवू शकता. तुम्ही बघणार की कपडे खूप लवकर जे आहे ते सुकतात. त्याचबरोबर कढई जी आहे अशी उलटी करून तुम्ही नंतर त्यावरती सुद्धा कपडे जे आहे व्यवस्थितरित्या सुकवू शकता. ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप कामी येईल. पावसाळ्यामध्ये शक्यतोवर आपले इनर्सवेअरचे जास्त पेअर्स ठेवायचे, जेणेकरून आज एक घातली तर लगेच उद्या घालता येणार नाही, ती परवा घालेल, म्हणजे तिला 2 दिवस भेटतील सुकायला. ही ट्रिक आवडली असेल पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय.